आजचा जो बायोडाटा आहे तो मूळचा सांगली जिल्ह्यातील मुलीचा आहे. मुलीचं शिक्षण 9वी झालेलं आहे आणि त्यांना सांगली, सातारा किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील मुलाचं मूळचं गाव असावं अशी त्यांची अपेक्षा आहे. मग मुलगा नोकरीनिमित्त सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबई इत्यादी ठिकाणी असेल तरीही चालेल. त्यांनी सांगताना सांगितलेलं एखादा मुलगा ग्रामीण भागात असेल तरीही चालेल. आपण या मुलीची माहिती ऐकणारच आहोत, पण त्या अगोदर तुम्हाला सर्वांना एक मनापासून विनंती आहे की कृपया यांच्या अपेक्षा नीट ऐका. अपेक्षा बारक्या नाही का, बरीच जण अर्धवट व्हिडिओ ऐकतात, अपेक्षा नीट ऐकत नाहीत आणि मग कॉन्टॅक्ट करतात, त्यानंतर लोकांचे गैरसमज होतात. सर्वात महत्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो की एवढं कमी शिक्षण झालेल्या मुली ह्या आज समाजामध्ये प्रचंड कमी प्रमाणात पाहायला मिळतात. म्हणजे मी तर म्हणेन 1000, 5000, 10,000 बायोडाटामध्ये असे अवघे 4-5 बायोडाटा पाहायला मिळतात की त्यांचं शिक्षण 10वी पेक्षा कमी झालेलं आहे. 10वी-12वी शिकलेल्याच मुलींची संख्या ही 500-1000 बायोडाटामध्ये 1-2 मुली असतील आज. कारण मुलींची सरास शिक्षण ग्रॅज्युएट झालेली आहेत. त्यामुळे आपल्या विवाह केंद्रामध्ये अशी स्थळं ही अतिशय कमी प्रमाणात मिळतात. आपल्याच विवाह केंद्रात नाही तर अशी स्थळं मूळ समाजातच कमी आहेत. त्यामुळे कमी शिकलेल्या मुलींची संख्या ही मूळ समाजातच कमी असल्यामुळे ती स्थळे तुम्ही कुठं जरी गेला तरीही तुम्हाला कमी प्रमाणातच पाहायला मिळणार आहेत. ही गोष्ट आपण ध्यानात घ्यायची आहे आणि मगच तुम्ही नावनोंदणी करणार असेल तर नावनोंदणी करायची आहे. कारण काय होतं की बरीच जण नावनोंदणी करतात आणि त्यांची अशी अपेक्षा असते की रोजच कमी शिकलेल्या मुलींची स्थळे यावीत. तर ही गोष्ट शक्य नाहीये, कारण कमी शिकलेल्या मुली तेवढ्या समाजामध्येच उपलब्ध नाहीयेत. हार्डली महिन्यातून किंवा वर्षातून तुम्हाला 10-20 जास्तीत जास्त कमी शिकलेल्या मुलींची स्थळं पाहायला मिळू शकतात. त्याचा आकडा आपण कन्फर्म सांगू शकत नाही. शिकलेल्या मुलं-मुलींची स्थळं पाहायची असतील तर ते तुम्हाला भरपूर प्रमाणात पाहायला मिळतील. आपल्याकडे उच्च शिक्षित मुला-मुलींचा वेगळा सेक्शन आहे. तर आशा करतो की तुम्ही ही माहिती व्यवस्थित ऐकली असेल, समजून घेतली असेल. तर आता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात. नमस्कार, मी ॲडव्होकेट शिवराज जाधव, देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर्ड वधूवर केंद्र म्हणजेच शिवराज मराठा वधूवर केंद्रामध्ये तुमचं स्वागत करतो. मुलीचे जन्मवर्ष आहे 1996. उंची मुलीची 5 फूट 2 इंच आहे. मुलीचा रंग हा गोरा आहे. मुलगी 96 कोळी मराठा कास्टमधील आहे. एक शेतकरी कुटुंबातली ही मुलगी आहे. त्यांच्या अपेक्षा मी तुम्हाला व्हिडिओला सुरुवातीत थोडक्यात सांगितली होती. त्यांच्या अशा अपेक्षा आहे की मुलाचं मूळचं गाव आहे सांगली, कोल्हापूर किंवा सातारा जिल्ह्यातील असावं. तो मुलगा नोकरीनिमित्त पुणे, मुंबई, सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी असेल तरी चालेल. एखादा मुलगा ग्रामीण भागात जरी नोकरी करत असेल तरीही त्याला चालेल. फक्त त्यांची एक आवर्जून अपेक्षा आहे की मुलाची नोकरी चांगली असावी. त्या मुलाचं शिक्षण जरी 10वी असेल तरी त्याला चालेल. त्यांनी सांगताना स्पष्ट सांगितलेलं आहे की 10वी किंवा 10वी पेक्षा जास्त मुलाचं शिक्षण असावं. चांगलं शिक्षण असेल तर उत्तमच आहे. फक्त त्या मुलाची नोकरी चांगली असावी. कारण बरेच जण काय करतात, लग्न होत नाही म्हणून एक 5-6 महिन्यापूर्वी नोकरी जॉईन करतात. तर असं स्थळ आम्हाला नकोय. शक्यतो एखाद्या मुलाला परमनंट जॉब असेल तर त्यास त्यांचं प्राधान्य राहील. जेणेकरून काही मुलं पतसंस्थेत जॉबला असतात, शाळेत जॉबला असतात, काही मुलं बँकेत जॉबला असतात, ग्रामपंचायतीत असतात किंवा इतर MIDCत काही मुलं जॉबला असतात. कोणत्याही ठिकाणी मुलाचा परमनंट जॉब असावा किंवा प्रायव्हेट जॉब असेल तर चांगला पगार असावा. त्यांनी हेही सांगितलेलं आहे की एखाद्या मुलाचा जॉब चांगला असेल, पगार चांगला असेल तर त्याला 1-2 एकर शेती असेल तरीही आम्हाला चालत आहे. फक्त हा मुलगा एक चांगला स्वभावानं असावा आणि एक बऱ्यापैकी मुलगा हा कमवता असावा. त्यासोबतच मुलाचं जे जन्मवर्ष आहे ते जास्तीत जास्त 1992 सालापर्यंत असावं. मुलगा हा 96 कोळी मराठा कास्टमधील असावा, अशा त्यांच्या अपेक्षा आहेत. त्यामुळे तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचा कोणताही मुलगा जर काही अपेक्षित बसत असेल तर तुम्हाला स्क्रीनवरती 2 नंबर दिसत आहेत. त्या नंबरवरती सकाळी 10 ते 5 या वेळेमध्ये संपर्क करा. आपल्या वधूवर केंद्रामध्ये नावनोंदणीविषयी माहिती घ्या. तुम्हाला जर का माहिती योग्य वाटली तर नक्कीच नावनोंदणी करा. फक्त नावनोंदणी करण्या अगोदर आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आज समाजामध्ये कमी शिकलेल्या मुलींची संख्या ही खूप कमी प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे आपल्या वधूवर केंद्रात सुद्धा तुम्हाला कमी शिकलेल्या मुलींची स्थळे ही खूप कमी प्रमाणात पाहायला मिळणार. बऱ्याच जणांचं असं होतं की आपण नावनोंदणी केली की आपल्याला भरपूर कमी शिकलेल्या मुलींची स्थळे पाहायला मिळतील. तर असं अजिबात होत नाही, कारण जी गोष्ट समाजातच कमी आहे ती तुम्हाला सर्व ठिकाणी कमीच प्रमाणात पाहायला मिळणार. आपल्याही विवाह केंद्रामध्ये हार्डली तुम्ही नावनोंदणी केल्यानंतर एखाद्या महिन्यामध्ये जास्तीत जास्त 4-5 मुली तुम्हाला कमी शिकलेल्या पाहायला मिळतील. एखाद्या महिन्यामध्ये 7-8 मिळतील. एखाद्या महिन्यामध्ये कदाचित एक पण मिळणार नाही, कारण त्या मुलींची संख्या खूप कमी आहे. त्याचा आपण आकडा सांगू शकत नाही. आमचा प्रयत्न असतो की वर्षातून तुम्हाला जास्तीत जास्त 30, 40, 50 स्थळे कमी शिकलेल्या मुलींची पाठवण्यासाठी. त्यासाठी आपण एक सेपरेट ग्रुप पण केलाय साधारण शिक्षणावाल्या मुलांचा, पण त्यामध्ये ग्रॅज्युएटच मुलींची स्थळं जास्त असतात, कारण ग्रॅज्युएटच मुली आज समाजामध्ये जास्त आहेत. ग्रॅज्युएशनपेक्षा कमी शिक्षण असलेल्या मुली जास्तीत जास्त तुम्हाला वर्षात 30, 40, 50 एवढ्याच पाहायला मिळतात. ही गोष्ट लक्षात घ्यायची. आणि 10वी पेक्षा कमी शिक्षण असलेली मुलगी तर वर्षा 2 वर्षातून एका दुसरा बायोडाटा हा पाहायला मिळतो. त्यामुळे ज्या मुलांचं शिक्षण कमी झालेलं आहे, जी मुलं खेडेगावात राहतात किंवा जी मुलं शेती हा व्यवसाय करतात, छोटे मोठे नोकरी करतात, त्या मुलांनी नावनोंदणी करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपल्यासाठी मिळती स्थळं सारखी अजिबात येणार नाहीत. आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही जर का आधीपासून नावनोंदणी केलेली असेल किंवा तुम्ही नावनोंदणी करणार असाल, आपण जी स्थळं स्पेसिफिकली सोशल मीडियावर टाकतो त्यांचे व्हिडिओ करून, हा कोपऱ्यात तुम्हाला जो व्हिडिओ नंबर दिसत आहे तो व्हिडिओ नंबर तुम्ही आपल्या ऑफिसला सांगा, जेणेकरून तुम्हाला कोणतं स्थळ आवडलेलं आहे ते आमच्या लक्षात येईल
आणि तुम्हाला जो बायोडाटा आवडलेला असेल त्याच्या अपेक्षा आम्ही पाहून आणि तुम्ही जर का त्या अपेक्षेत बसत असाल तर तुमचा बायोडाटा फोटो हा समोरच्या स्थळास अगोदर पाठवला जाईल आणि त्यांना जर का तुमचा बायोडाटा फोटो आवडला त्याच वेळी त्यांचा फोन नंबर सह बायोडाटा हा तुम्हाला दिला जाईल आणि तुमचा त्यांचा संपर्क हा करून दिला जाईल. त्यामुळे ही गोष्ट सुद्धा आपण लक्षात घ्यायची आहे. आणि जी मुलं मुली उच्च शिक्षित आहेत त्यांच्यासाठी आपण उच्च शिक्षित मुला मुलींसाठी आपला वेगळा सेक्शन आहे, त्यांच्यासाठी वेबसाईट सुद्धा आहे. ज्या मुलांचं उच्च शिक्षण झालेलं आहे त्यांच्यासाठी आपली एक वेगळी मध्यस्थी सुविधा सुद्धा आहे. त्यामुळे नक्कीच मराठा समाजातील तुमच्या कोणी असेल तर आपल्या शिवराज मराठा मदत केंद्राची माहिती त्यांना नक्की पाठवा. धन्यवाद. जय शिवराय.